नमस्कार. BA भाग 2 राज्यशास्त्र पेपर नंबर 3 भारतातील राजकीय प्रक्रिया. या पेपरमधील पहिला टॉपिक संघराज्याची वैशिष्ट्ये व केंद्रराज्य संबंध, कायदेविषयक संबंध, प्रशासनविषयक संबंध आणि अर्थविषयक संबंध. याशिवाय केंद्रराज्य संबंध सुधारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्या यांचा आढावा आपण पहिल्या टॉपिकमध्ये घेतलेला आहे. यानंतर दुसरा टॉपिक भारतातील निवडणूक प्रक्रिया. यामधील निवडणूक आयोग रचना आणि कार्ये, भारतातील निवडणुकांचा सार्वत्रिक आढावा 52, 77, 89 आणि 2014 हा भाग आपण पाठीमागच्या तासांना पाहिलेला आहे. तिसरा भाग येतो तो म्हणजे निवडणूक सुधारणा. त्यामध्ये भ्रष्टाचार आणि निवडणुकीतील राजकारणाचे गुन्हेगारीकरण. भारतात लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला असल्यामुळे जनतेचे प्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणुका अपरिहार्य आहेत. ह्या निवडणुका स्वच्छ आणि चांगल्या वातावरणात व्हाव्यात यासाठी राज्यघटनेद्वारे निर्वाचन आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. या निर्वाचन आयोगाद्वारे देशामध्ये चांगल्या प्रकारच्या निवडणुका पार पाडण्याचा प्रयत्न केला जातो. 1969 मध्ये शंकरदर यांनी निवडणूक चांगल्या वातावरणात चांगल्या पार पाडाव्यात या भूमिकेतून आचारसंहिता निर्माण केली. तर TN शेषन यांनी त्या ठिकाणी या आचारसंहितेचे खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करून भारतातील निवडणूक प्रक्रिया सुधारण्याचा प्रयत्न केला. भारतात निवडणुका सुधारणा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शिफारशी केल्या जातात. या शिफारशींच्या आधारे अनेक प्रकारच्या सुधारणा या ठिकाणी सुचवण्यात येताना दिसून येतात. भारतामध्ये निवडणूक सुधारणा करण्यासाठी जी काही समिती स्थापन करण्यात आली होती, या समितीच्या आधारे भारतात निवडणुका सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जातो. 1997 साली तारखोंडे समितीच्या शिफारशीनुसार ज्या सुधारणा सुचवण्यात आल्या त्यानुसार निर्वाचन आयोगामध्ये जी काही 3 निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली. एक मुख्य निर्वाचन आयुक्त आणि त्याला सहाय्यक असणारे 2 सहाय्यक आयुक्तांची निर्मिती करण्यात आली. त्यांचे निर्णय घेण्याची प्रक्रिया ही बहुमताने ठरवण्यात आली. अशा प्रकारे निवडणुकीमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जातात. याच पद्धतीने निवडणुकीच्या बाबतीत निर्वाचन आयोगाच्या रचनेमध्ये किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारणा सुचवण्यात आल्या. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार होऊ नये आर्थिक दृष्टिकोनातून काही सुधारणा करण्यात आल्या. राजकीय गुन्हेगारांच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारी प्रवृत्ती कमी व्हावी या भूमिकेतून काही सुधारणा सुचवण्यात आल्या. खर्चासंबंधीच्या सुधारणा सुचवण्यात आल्या आणि त्याद्वारे भारतात निवडणुकीची चांगल्या प्रकारचे वातावरण निर्माण व्हावं आणि स्वच्छ वातावरणात, निर्भय वातावरणात, निपक्षपाती वातावरणात निवडणुका पार पाडल्या जाव्यात यासाठी वेगवेगळ्या सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांनी कशा प्रकारचं वर्तन करावं, उमेदवारांनी कशा प्रकारचं वर्तन करावं यासंबंधी आचारसंहिता निर्माण करण्यात आली.
वेगवेगळ्या सुधारणा ज्या सुचवलेल्या आहेत त्यापैकी आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये 2 सुधारणा आर्थिक दृष्टिकोनातून म्हणजे भ्रष्टाचार होऊ नये यासाठी सुधारणा आणि निवडणुकीतील राजकारणाचे गुन्हेगारीकरण जे निवडणुकीमध्ये दहशत निर्माण केली जाते, भीतीदायक वातावरण निर्माण केलं जातं, त्यासंबंधीची सुधारणा, या 2 सुधारणांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. पहिला भाग येतो तो म्हणजे भ्रष्टाचार. आर्थिक दृष्टिकोनातून सुधारणा करण्याची भूमिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून करण्यात आली. उमेदवारांनी किती पैसा खर्च करावा, उमेदवारांनी कसे हिशोब ठेवावेत, ते हिशोब कसे द्यावेत, यासंबंधीचे मार्गदर्शन या आर्थिक सुधारणांच्या मध्ये आले आहे. आर्थिक सुधारणा केल्यानंतर निवडणुकीच्या कालखंडामध्ये उमेदवारांनी आपला अमाप पैसा खर्च करून निवडणूक लढवली असेल तर ते निवडून आल्यानंतर भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंबतात. या दृष्टिकोनातून आर्थिक सुधारणा सुचवण्यात आल्या. हा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी काही सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत, त्या आपण पाहणार आहोत. भ्रष्टाचाराची निश्चित व्याख्या करता येत नसली तरी भ्रष्टाचाराचा अर्थ समजावून घेणे महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचार ही एक विकृती, मानवी विकृती असते. ही नैसर्गिक प्रवृत्ती नाही, कारण मानव प्राणी हा मूलतः वाईट नसतो, तो वास्तव परिस्थितीने विकृत बनतो. त्याच्यात अपप्रवृत्ती निर्माण होते. प्रशासकीय भ्रष्टाचाराबाबत असे म्हणता येईल की जेव्हा संधीसेवक प्रशासकीय नियमांना बाजूला ठेवून व्यक्तिगत फायद्यासाठी नियमबाह्य वर्तनाद्वारे विशिष्ट लोकांचे कार्य करून संपत्ती मिळवतो, मान सन्मान मिळवतो, तेव्हा त्याच्या अपप्रवृत्तीस भ्रष्टाचार असे म्हणता येईल. जो शासकीय सेवक आहे किंवा होऊ इच्छितो त्याने आपल्या कायदेशीर वेतनाशिवाय दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्या कामाबद्दल मान सन्मानाची अपेक्षा बाळगणे, बक्षीस स्वीकारणे, त्या मोबदल्यात संबंधित व्यक्तीशी उपकारक व अपकारक वर्तन करणे म्हणजे भ्रष्टाचार होय. संधीसेवकाने स्वार्थी वृत्तीने स्वहितासाठी जेव्हा दुसऱ्या व्यक्तीकडून लाच घेतो, पद मान सन्मान स्वीकारतो, तेव्हा तो प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करतो असे समजले जाते. समाजातील राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील काही व्यक्ती स्वतःच्या हितासाठी, मान सन्मानासाठी संधीसेवकावर दबाव आणतात. अशावेळी संधीसेवकाकडून गैरवर्तन झाले असता त्यास भ्रष्टाचार असे संबोधण्यात येते. सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी व्यक्ती जेव्हा गैरव्यवहारांचा मार्ग स्वीकारते तेव्हा त्यास भ्रष्टाचारी वर्तन असे म्हटले जाते. वास्तविक भ्रष्टाचाराचे स्वरूप समजावून घेताना व्यक्ती कोणत्या कारणामुळे भ्रष्टाचार वर्तन करते ही गोष्ट समजावून घेणे आवश्यक आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय, नैतिक अशा विविध कारणांच्यामुळे मानवामध्ये भ्रष्टाचारी विकृती निर्माण झालेली आहे. सत्तेचा गैरवापर, संपत्तीचा अनाठायी व अयोग्य अपव्यय, शासकीय व प्रशासकीय नियमांचे उल्लंघन अशा गोष्टींचा समावेश भ्रष्टाचारामध्ये करता येईल. स्वार्थापोटी स्वहितासाठी गैरमार्गाचा वापर करून जेव्हा संपत्ती मिळवली जाते, सत्ता, मान सन्मान मिळवला जातो, तेव्हा त्यास भ्रष्टाचार असे संबोधले जाते. भ्रष्टाचाराची विविध कारणे असतात. कोणत्या कारणाने भ्रष्टाचार केला जातो ती कारणे आपणास पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील.
पहिलं कारण आहे ऐतिहासिक कारण. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीत महसूल, जकात, रेल्वे अशा खात्यामध्ये भ्रष्टाचार चालत असे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे. अपात्र, अकार्यक्षम प्रशासनामुळे नवनवीन योजना राबवण्यामध्ये दिरंगाई होऊ लागलेली आहे आणि बेजबाबदार, निष्क्रियता, संपत्तीची अभिलाषा यामुळे प्रशासकीय नोकरात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे. वास्तविक दुसऱ्या महायुद्धानंतर भारतीय प्रशासनात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढलेले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात प्रशासकीय भ्रष्टाचार वाढत गेला आणि प्रशासकीय नोकरवर्गात भ्रष्टाचार, लाचलुचपत, दप्तर दिरंगाई हे दोष निर्माण झाले. दुसरं कारण आहे आर्थिक कारण. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतात कल्याणकारी राज्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध विकास योजना व कार्यक्रम राबवण्यात आले. त्यामुळे प्रशासकीय नोकरांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. त्यातूनच नोकरशाही हा दोष निर्माण झाला. सनदी नोकर हे प्रशासनासाठी आहेत, याऐवजी सनदी नोकरांसाठी, त्यांचे हितासाठी प्रशासन आहे, ही प्रवृत्ती वाढली गेली. नोकरवर्गाची हित जोपासण्यासाठी लोकहिताकडे, लोककल्याणाकडे दुर्लक्ष झाले. सनदी नोकरांना अल्प वेतनामुळे संपत्तीची अभिलाषा होतीच. तुटपुंजे वेतन जीवनचरित्रात चालवणे कठीण होते. त्यामुळे सनदी सेवक भ्रष्टाचाराच्या विकृतीने पछाडला गेला. भारतासारख्या विकसनशील देशात सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार वाढला गेला. भारतात जोपर्यंत आर्थिक विषमतेची दरी आहे तोपर्यंत भ्रष्टाचाराचे निर्मूलन होणे कठीण आहे. श्रीमंत, भांडवलदार वर्ग संपत्तीच्या जोरावर सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासकीय नोकरांना आपलेसे करतो. त्यांना संपत्ती, भेटवस्तू देऊन खुश ठेवतो. भारतीय समाजव्यवस्थेत जोपर्यंत काळा पैसा आहे तोपर्यंत भ्रष्टाचार चालूच राहणार आहे. अर्थशास्त्रज्ञांच्या मते भारतात काळा पैशाची एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. भारतातील उद्योगपती, व्यापारी खोटे हिशोब ठेवतात, कर चुकवेगिरी करतात. काळा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी श्रीमंत लोक प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच देऊन, आमिषे दाखवून गैरकृत्ये करताना दिसतात. बोफोर्स तोफा खरेदी प्रकरण, हर्षद मेहता प्रकरण, शेअर्स घोटाळा प्रकरण, हवाला प्रकरण, 700 कोटीची बिहारमधील पशुखाद्य घोटाळा प्रकरण, 2G स्पेक्ट्रम घोटाळा अशी उदाहरणे विचारात घेतली तर देशातील काळा पैसा, भ्रष्टाचार, लाचलुचपत यांचे महाकाय स्वरूप समजून येऊ शकते. तिसरं कारण आहे ते म्हणजे सामाजिक कारण. भारताचे सारे समाज जीवन भ्रष्टाचाराने पोखरलेले आहे. भ्रष्टाचार ही भारतीय समाजव्यवस्थेला लागलेली कीड आहे. सामान्यतः व्यक्तीच्या सभोवारच्या वातावरणाचा परिणाम तिच्या वर्तनावरती होत असतो. व्यक्ती ही परिस्थिती सापेक्ष असते. परिस्थितीनुसार, वास्तवानुसार व्यक्ती आपले वर्तन ठेवीत असते. समाजात प्रतिष्ठा, मान सन्मान मिळवण्यासाठी व्यक्ती, मग ती सामान्य नागरिक असो किंवा संधी सेवक असो, भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारताना दिसते. काही वेळा परिस्थितीच्या रेट्यामुळे सापडलेली व्यक्ती तिच्यावर होणारे प्रभाव टाळू शकत नाही. संधी सेवकाला संपत्तीची, मान सन्मानाची अभिलाषा असल्यामुळे तो विविध आमिषांना बळी पडतो. टेबलाकडून आलेल्या पैशाचा स्वीकार करून किंवा भेटवस्तूंचा स्वीकार करून
तो भ्रष्टाचारी बनतो. भ्रष्टाचारी संधीसेवक प्रशासकीय नियमांना डावलून असत्याच्या मार्गाचा अवलंब करतो. अशावेळी संपूर्ण समाजव्यवस्थेत भ्रष्टाचार ही विकृती फैलावते, तेव्हा ती विकृती न राहता ती प्रवृत्ती बनू लागते. कारण भ्रष्टाचारी व्यक्ती आपल्या संपत्तीचा काही थोड्या भाग समाजहितासाठी, कल्याणासाठी खर्च करते. लोकांची दिशाभूल करून भ्रष्टाचारी व्यक्ती आपण सदाचारी आहे असे लोकांना भासवते. साहजिकच भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनला गेला. तळ्यामध्ये राहणारा मासा पाणी पिणारच या उक्तीप्रमाणे संधीसेवक भ्रष्टाचार असणारच अशी समजूत रूढ होत गेली. महसूल, आयकर, पोलीस, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, दळणवळण करणाऱ्या विभागात काम करणारे संधीसेवक यांच्यावर राजरोसपणे शिक्कामोर्तब करून त्यांना भ्रष्टाचारी मानण्यात येऊ लागले. अर्थात काही प्रमाणात संधीसेवक यास अपवाद हे आहेत, ही गोष्ट येथे नमूद करायला लागेल. चौथं जे कारण आहे ते म्हणजे राजकीय प्रभाव, पैशाचा गैरवापर. प्रशासकीय व्यवहारात पैशाचा गैरव्यापार सुरू झाल्यामुळे राजकीय हस्तक्षेपाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलेले आहे. विशेषतः लोकशाहीच्या विकासीकरणाच्या प्रक्रियेत भ्रष्टाचाराने कळस केलेला आहे. प्रशासनाच्या स्थानिक पातळीपासून ते प्रांतीय, राष्ट्रीय पातळीपर्यंत भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढलेले आहे. स्थानिक संस्थातील सरपंच, अध्यक्ष यांच्यापासून ते विधिमंडळाच्या सदस्यापर्यंत, मंत्र्यापर्यंत भ्रष्टाचाराने थैमान चालू आहे. राजकीय नेते, मंत्री हे प्रशासकीय अधिकारी व नोकरवर्गाकडून अनेक कामे गैरमार्गाने, वाममार्गाने करून घेतात. देशातील उद्योगपती, व्यापारी लॉबीच्या प्रक्रियेद्वारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत असतात. तसेच विविध राजकीय पक्षांना आर्थिक मदत करतात. ते निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून आपले व्यक्तिगत फायदे करून घेतात. सामान्यतः कल्याणकारी राज्यात शासनाकडून विविध योजना, प्रकल्प राबवले जातात. अशावेळी राजकीय नेते, लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यात हस्तक्षेप करून त्यांना नियमबाह्य वर्तन करावयास लावतात. त्यामुळे प्रशासनाचा मूळ हेतू लोककल्याण हा बाजूस सरला जातो. उद्योगपती, भांडवलदार, व्यापारी राजकीय पक्षांना पैसा पुरवतात. नंतर त्या प्रतिनिधींच्याकडून सत्तेचा गैरवापर करून वारेमाप संपत्ती मिळवताना दिसतात. अलीकडे साखर घोटाळा प्रकरण, हवाला प्रकरण, चारा घोटाळा प्रकरण अशा प्रकरणात सर्वच पक्षाचे प्रतिनिधी कमी अधिक प्रमाणात असलेले दिसून येतात. पाचवा घटक आहे तो म्हणजे प्रशासकीय घटक. सदोष अकार्यक्षम आणि अयोग्य प्रशासनामुळे भ्रष्टाचार, लाचलुचपत हे दोष निर्माण होतात. अपात्र, अकार्यक्षम नोकर भरती करताना भ्रष्टाचार, लाचलुचपत या मार्गांचा अवलंब केला जातो. लोकप्रतिनिधी, मंत्री राजकीय दबाव आणून तसेच लाचलुचपतीचा मार्ग स्वीकारून संधीसेवकांची भरती करतात. आपल्या नातेवाईकांना, संबंधितांना पात्रता नसताना नोकऱ्या दिल्या जातात. असा अपात्र, अकार्यक्षम नोकरवर्ग प्रशासनात अयशस्वी, भ्रष्टाचारी बनतो. पोलीस, वाहतूक, रेल्वे, विविध शासकीय महामंडळे यांच्या प्रशासनात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढलेले आहे. अकार्यक्षम, अपात्र संधीसेवक आळशी, निरुत्साही, बेजबाबदार वृत्तीने वागतात. त्यामुळे कार्यात दप्तरदिरंगाई होते. दप्तरदिरंगाई, भ्रष्टाचार, लाचलुचपत यामुळे प्रशासनाचा दर्जा खालावतो. काही वेळा पदप्राप्ती, पदोन्नती, बदली, तहकूब करणे यासाठी भ्रष्टाचाराचा अवलंब केला जातो. तसेच अपात्र, अकार्यक्षम व संधीसेवक आपली नोकरी टिकवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी, संबंधित मंत्री यांना खुश करण्यासाठी भ्रष्टाचार करीतात. अपुऱ्या वेतनामुळे संधीसेवकाला किमान राहणीमानाचा दर्जा प्राप्त करणे कठीण होऊन बसते. टीव्ही सेट, रेफ्रिजरेटर, स्कूटर, फर्निचर अशा गोष्टी मिळवण्यासाठी, वाममार्गाचा पैसा मिळवण्यासाठी प्रवृत्ती बळावते. अपुरे वेतन, वाढती महागाई यामुळे संधीसेवक आर्थिक आमिषांना बळी पडतो. त्यामुळे शासकीय खाती, महामंडळे, सार्वजनिक
सेवा यामध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढलेले आहे. भारतीय सेवा विशेषतः पोलीस, कस्टम, एक्साईज, वाहतूक, रेल्वे, शिक्षण संस्था, न्यायसंस्था, सहकारी संस्था या क्षेत्रातील सेवक वर्गात भ्रष्टाचाराचे प्रमाण बेसुमार वाढलेले आहे. बक्षीस, भेटवस्तू, मेजवानी, करमणुका अशा माध्यमाने भ्रष्टाचार चालू असलेला दिसून येतो. 6वं कारण आहे ते म्हणजे सामाजिक परिवर्तनाचा अभाव किंवा समाज सुधारणेचा अभाव. भारतात दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, सनातन वृत्ती यामुळे पाहिजे तेवढ्या प्रमाणात सामाजिक सुधारणा घडून आलेल्या नाहीत. भारतीय जनतेत निरक्षरतेचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लोकांना प्रशासकीय न्यायालयीन नियमांची क्लिष्टता, संदिग्धता समजत नाही. त्याचा फायदा संधी सेवेतील अधिकारी, न्यायाधीश, वकील, नेते मंडळी उठवत असतात. अडाणी अज्ञानी जनतेचे शोषण करणे हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे. भारतातील वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था याचा परिणाम सामाजिक शोषणावर झालेला आहे. समाजातील पददलित, कनिष्ठ व गरीब जनतेचे शोषण करणे, त्यांचे अधिकार व स्वातंत्र्य हिरावून घेणे, कमी मोबदला देऊन त्यांचे आर्थिक शोषण करणे, जुन्या धार्मिक अंधश्रद्धा व पद्धती चालू ठेवून सामाजिक शोषण करणे असे सामाजिक भ्रष्टाचाराचे स्वरूप आढळून येते. स्त्रियांना समान दर्जा न देता त्यांचा अमानुष वागणूक देणे, देवदासी प्रथा, शक्तिपूजा यासारख्या अनिष्ट प्रथांच्याद्वारे स्त्रियांचे शारीरिक शोषण करणे, हुंडा पद्धती व अन्य मार्गाने स्त्रियांचा आर्थिक, मानसिक, शारीरिक छळ करणे यासारखी उदाहरणे अभ्यासली असता समाज सुधारणेची नितांत गरज आहे. भारतात सामाजिक परिवर्तनाच्या अभावामुळे भ्रष्टाचाराचे रौद्र रूप धारण केले आहे. समाज जीवनात नैतिकतेचे अधःपतन झालेले आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण यामध्ये साधनसुचिता, चरित्रसंपन्नता, नैतिकता यांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. समाज जीवनात नैतिकतेचे अधिष्ठान उरले नसल्यामुळे भ्रष्टाचारासंबंधी कोणालाच काहीच वाटत नाही. समाजात जोपर्यंत अनैतिक प्रवृत्तींना स्थान असेल तोपर्यंत भ्रष्टाचार चालूच राहणार. भ्रष्टाचारास केवळ शासकीय नोकर, लोकप्रतिनिधीच जबाबदार असतात असे नाही, तर सामान्य जनताही तितकीच जबाबदारी असते. पैसा घेणारा आणि देणारा असे 2 वर्ग भ्रष्टाचाराला जबाबदार असतात. टेबलावरील कागदपत्रावर वजन ठेवणारे तसे टेबलाकडून चलन देणारे लोकच भ्रष्टाचार जबाबदार असतात. भ्रष्टाचार, लाचलुचपत, काळा पैसा, सत्तेचा गैरवापर या गोष्टी लोकांच्या अंगवळणी पडलेल्या आहेत. व्यक्तिगत हित, स्वार्थ, संधीसाधूपणा या गोष्टीत सर्वजणच अडकलेले दिसतात. समाजहित, राष्ट्रहित, समाजकल्याण या गोष्टींचा लोकांना विसर पडलेला आहे. सार्वजनिक पैसा हा समाजाचा आहे, तो समाजहितासाठी वापरला पाहिजे याची जाणीव कोणालाच असलेली दिसून येत नाही. राष्ट्रीय संपत्ती, सार्वजनिक मालमत्ता याविषयी सुरक्षितता सुसंपुष्टात आणलेली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराने सारे समाज जीवन पोकारलेले आहे. शासनकर्ते, संधीसेवक आणि जनता या सर्वांनाच राष्ट्रीय व सामाजिक कर्तव्याचा विसर पडलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे भ्रष्टाचाराची विविध कारणे या ठिकाणी सांगता येतात. हा भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी जे काही उपाय आहेत किंवा जे काही प्रयत्न शासनाकडून केले जातात हा भाग आपण पुढच्या दिवसाला पाहणार आहोत. थँक्यू.